जयश्री रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी। चला तर मग रेसिपी बघूया। तेल टाकून घ्यायचे आहे। तेलाचे प्रमाण कमीच ठेवायचे आहे, नंतर वाटल्यास टाकू शकता। चांगले कडकडीत गरम होऊ द्यायचे आहे। मग त्यात कांदा टाकायचा आहे। कांद्याला पहिले सोलून घेतलेला आहे, त्याला मध्ये 2 कट केलेले आहे। पद्धतीने मी कांदा कट केलेला आहे, एकदम बारीक बारीक झालेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यामुळे तो लवकर फ्राय होता। कांदा छान फ्राय झालेला आहे, म्हणून अशा पद्धतीनेच कांदा चिरून घ्यायचा। लसूण पेस्ट टाकून घ्यायची। मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवर 5 मिनिटं ठेवायचं आहे। मिनिटं झालेले आहे। मिरच्या टाकायचे आहे, त्या मी अशा मधून कट करून घेतलेल्या आहे। टोमॅटो टाकायचे आहे, कोथिंबीर टाकायची आहे। सगळं व्यवस्थित 2 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे। हळद टाकायची आहे, मसाला टाकायचा आहे, मिरची टाकायची आहे, हिंग टाकायचे आहे, मसाला टाकायचा आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दही टाकायचं आहे। करून घ्यायचं आहे। तसं पाणी टाकून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकताना लक्षात ठेवायचं आहे, आपण भातात पण मीठ टाकणार आहोत, त्यामुळे मिठाचं प्रमाण व्यवस्थित घेऊन घ्यायचं आहे। 30 मिनिटं मीडियम गॅसवर शिजू द्यायचे आहे। आता चला भात बघूया। भातासाठी आपण पहिले तांदूळ भिजू घालूया। तेल घालायचे, जिरे टाकायचे आहे, मीठ टाकायचे आहे। पाण्याला उकळी आल्यावर भिजवलेला तांदूळ गाळून घ्यायचा आहे। उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ सोडायचे आहे, लावून झाकण ठेवायचे आहे। 80 ते 90% शिजवायचं आहे। अशा पद्धतीने कोरडं पाणी करून किंवा दुसरं जास्त पाणी असताना असं झाराच्या मदतीने फक्त भात काढून तिने आपण करू शकतो। 20 ते 30 मिनिटं झालेले आहेत। आपलं चिकन छानपैकी शिजलेलं आहे। एक लेअर भाताची टाकायची आहे। मग चिकन टाकायचं आहे। नंतर पुन्हा भाताची लेयर टाकायची आहे। नॉर्मल रेड आणि ऑरेंज कलर स्प्रेड करायचा आहे। तुमच्याकडे जर अशा पद्धतीचे कुकर नसेल तर तुम्ही कुकर मध्ये टाकून शिट्टी न लावता 5 मिनिटं वाफ घेऊ शकता। 10 मिनिटं झालेले आहे। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।